नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आता थेट मुलाखतीवरती पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदसंख्या असणार आहे 35 आणि शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. लागताच तुम्हाला येथे 20,000 ते 80,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा किंवा चान्स जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्या मी तुम्हाला देतच आहे. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदाचे नाव असणारे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच UPHC, त्यानंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC आणि फिजिओथेरपिस्टचे ते पद असणार आहे. पदसंख्या असणारे आहे 35. नोकरीचं ठिकाण हे तुमचं नागपूर असणार आहे आणि वय मर्यादा ही 18 ते 69 वर्षे असणार आहे. तुमचा मुलाखतीचा पत्ता असणारे आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका. मुलाखतीची तारीख ही 15 एप्रिल 2026 असणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार. तर सर्वप्रथम पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तुम्हाला MBBS व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगची नोंदणी असणे आवश्यक असणार आहे व अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य इथे दिले जाणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच UCHW साठी सुद्धा हे क्रायटेरिया सेम असणार आहे. फिजिओथेरपिस्ट या पदाकरता तुम्हाला ग्रॅज्युएशन करणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. पूर्णवेळ अधिकारी UPCH यांच्याकरता 60,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC याकरता 60,000 प्रति महिना सॅलरी आणि फिजिओथेरपिस्ट करता 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला ते सॅलरी भेटणार आहे. बघा मित्रांनो, आता मुलाखतीला जाताना असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार. सर्वप्रथम फोटो, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं कास्टमध्ये झालं तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही एखादा कोर्स किंवा MBBSची पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार. मुलाखतीला जाताना तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, सबस्क्राईब नक्कीच करा.